वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव व्लॉग। तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर गाईज आज मी कुठे चालली आहे तर मग सीझन सुरू तर नाही झालाय पण बाप्पा आहेत तुम्हाला तर माहिती आहे। तर बाप्पाची पूजेसाठी एकीचं मेकअप करायचं आहे। तर जिचं मेकअप करायचं आहे ती खूप स्पेशल आहे, सो व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला ते बघायचं आहे कोण आहे अशी जिचं मी मेकअप करायला चालली आहे। पण मी खूप जास्त खुश आहे त्या व्यक्तीचं मेकअप करण्यासाठी, म्हणजे तिचं मेकअप करण्यासाठी, कारण ती व्यक्ती साधीसुधी नाही, कोणतरी सेलिब्रिटी आहे। सो व्हिडिओ कंटिन्यू करा। हे तर तुम्हाला माहितच आहे, बाप्पा आहेत, बाप्पा म्हणजे 5 दिवसाचे बाप्पा विसर्जन होणार आहेत आता। तर 5 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन आहे आणि तिथे सेलिब्रिटी त्या जाणार आहेत, तिथे त्यांना महाआरतीचा लाभ मिळणार आहे। सो त्या रेडी होणार आहेत आणि त्या माझ्याकडनं रेडी होणार आहे। मी खूप जास्त खुश आहे। रात्री त्यांचा मेसेज आला, मला असं वाटलं नॉर्मल मेसेज असेल, आमचं थोडंसं कन्व्हर्सेशन झालं होतं त्या संदर्भात, पण तो मेसेज साधा सुद्धा नव्हता। तर तो मला मेकअपसाठी इन्व्हिटेशन होता, मेकअपसाठी मला बोलवलेलं होतं। सो मी खूप जास्त हॅप्पी आहे आणि असंच तुमचा आशीर्वाद प्रेम माझ्यावर राहू दे आणि अशाच छान छान संध्या मला मिळू देत। आणि थँक्यू सो मच, तुमच्यामुळेच ह्या यूट्यूब आणि इन्स्टा या प्लॅटफॉर्ममुळेच मला असे छान छान ऑफर येतात। सो थँक्यू सो मच आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, आपल्याला छान मेकअप करायचा आहे आणि सेलिब्रिटी कोण आहेत ते पण बघायचे। तर मी आता रेडी आहे, ओला आलेली आहे आणि आता मी जाते, एकटीच आहे, सोबत कोणी नाहीये। 1 तासाची रनिंग आहे, जास्त लांब नाहीये। सॉरी मी तुम्हाला सांगू नाही शकत कुठे चालली आहे, कारण की सेलिब्रिटी आहे। सो मला नाही बरं वाटत कोणाचं मेन्शन करावं गावाचं नाव, म्हणजे कोणाच्या घराची इन्फॉर्मेशन नाही द्यायची, त्या तर सेलिब्रिटी आहेत। तर तुम्ही पाहताय मी पोचलेली आहे। मॅम अजून अंधेरीला आहेत, त्यांचं काही शूट असेल काम असेल, सो त्या येईपर्यंत मला वेट करायचं आहे, कारण मी आमच्या भिवंडीमध्ये ट्रॅफिक असते। सो मी लवकर आली आहे, ट्रॅफिकमध्ये फसायला नको आणि माझ्यामुळे त्यांना उशीर व्हायला नको। सो मी लवकर आली। तर आता बघूया इथे आपल्याला कुठे स्पेस मिळतोय बसायला। मॅडम यायला वेळ लागेल तोपर्यंत। तर आता इथे बसायला स्पेस असं काय नाही आहे, स्पेस म्हणजे तुम्ही पाहिलं छोटंसं गार्डन आहे आणि झोका आहे। सो थोडा वेळ मी झोका एन्जॉय करते, हरकत नाही, पण लवकर आलेलं बरं। उशीर होण्यापेक्षा, आपल्याला कोणी बोलण्यापेक्षा, आपल्यामुळे कोणाला त्रास होण्यापेक्षा आपल्याला त्रास झाला चालेल, बरोबर ना? तर तुम्ही कंटिन्यू ठेवा, बघायचं आहे, मॅडम आल्यावर भेटायचं आहे। त्यांना पण वाईट वाटले की मी लवकर आली आणि त्या नाही आहेत। त्या म्हणाल्याच होत्या की मी निघेन तेव्हा तुला मेसेज करेन किंवा कॉल करेन, पण मला माझ्याकडचा प्रॉब्लेम माहिती आहे, सो मी लवकर आली। तर कंटिन्यू करा, भेटूया आपण रुचिरा मॅडम आल्यावर, त्यांचा मेकअप झाल्यावर। हे तर मॅडम आलेले आहेत आणि मी मॅडमच्या घरी आली आहे, तुम्ही पाहताय। मॅडमने पाणी दिलंय आणि फ्रेश होऊन मी आता जेवणही करणार आहे। लास्ट टाइम रुचिरा मॅमला ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं तेव्हा तुमचा गैरसमज झालेला की मॅमला ॲटिट्यूड आहे। मी म्हटलं तुम्हाला असं नाही आहे, माझ्यासोबत त्या व्यवस्थित होत्या। आता बघितलं तुम्ही, त्या पण घाईत घरी आल्यात, तरी त्यांनी जेवण आणलं आहे पार्सल, स्वतः हाताने जेवण वाढलं। मला आधी म्हणाल्या की तू आधी जेवण कर मग काम कर, म्हणजे असं नाही आहे, रूढ नाही आहेत, प्रेमळ आहेत, स्वभाव चांगला आहे त्यांचा। मला तुम्हाला सांगायचा पण चान्स मिळाला, ते बरं वाटलं की त्या दिवशी माझ्यासोबत व्यवस्थित होत्या, पण तुमचा बघणाऱ्यांचा गैरसमज झाला। असं नाही, तेव्हा पण त्यांना घाई होती, आता पण घाईत माणूस बोलताना त्यांचा वे तसा असतो, कोणीही असलं तरी। तर तुम्ही पाहताय जेवढ्या लवकर मला पॉसिबल होईल तेवढ्या लवकर मी त्यांना छान रेडी केलंय, पण मला शूट करता नाही आलं काम करता करता। मॅडम नेहमी रेडी होतातच, पण यावेळेस त्याच स्वतःला आरशामध्ये जास्त वेळा बघत होत्या आणि म्हणत होत्या की यावेळेस खरंच काहीतरी वेगळं वाटतंय, छान वाटतंय। मिडल पार्टिंगला त्या नको म्हणत होत्या हेअरस्टाईलला, पण माझा आग्रह होता
की मिडल पार्टिंग असू दे, हा लुक काहीतरी तुमच्या इतर पोस्टमध्ये मी पाहिलं त्यापेक्षा हा लुक वेगळा असेल, सो हा राहू द्या. आणि त्यांनी ऐकलं आणि खरंच त्या खूप छान दिसत होत्या आणि मेकअपही छान झालेला, हेअरस्टाईल, साडी वगैरे सगळं परफेक्ट. हे तर तुम्ही पाहताय मॅमची गाडी आलेली आहे आणि आता आम्ही दोघी निघतोय. मॅम मला ठाण्यापर्यंत सोबत असणार होत्या कारण की मॅम ठाण्यावरनच जाणार होत्या. तर आता तुम्हाला पाहिलं मॅडमला रेडी केलंय, सगळं घाईघाईत झालं, आम्ही निघालोय. तर आता मी गाडीतच तुम्हाला फीडबॅक देते. मॅम आवडला मेकअप? हो मला खूप आवडला आणि कशी दिसते मी म्हणजे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आय एम व्हेरी हॅपी. आणि जसं कविता म्हणाली खरंच मी खूप घाईघाईत रेडी झालो. हटली 1 तासामध्ये सगळं लाईक फ्रॉम हेअर मेकअप साडी वाडी सगळं झालेलं आहे. आय एम सुपर हॅपी. सो आय एम जस्ट वेटिंग की फुर्सतमध्ये जेव्हा आम्ही तयार होऊ तेव्हा अजून कसं दिसणार वगैरे. बट येस थँक्यू सो मच कविता. आणि I was not ready to do this hairstyle. म्हणजे सिम्पलच होती स्टिल मिडल पार्टिशन अँड ऑल. I was very confident की she'll do it. She did it. त्यांना वाटलं होतं मिडल पार्टिंग कसं वाटेल काय, पण त्या खूप क्यूट दिसतात. तुम्ही पाहिलं कमेंट मध्ये सांगा कसा झाला मेकअप ते. हे गाईज, तर तुम्ही पाहिलं मी आता घरी आलेली आहे. छान झाला मेकअप. ॲक्च्युली मॅमला इन्व्हिटेशन होतं 5 दिवसाचे विसर्जन झाले. हां, मॅमला इन्व्हिटेशन होतं महाआरतीचं वसई साईडला, आय थिंक कुठे नालासोपारा. तर तिथे त्यांना जायचं होतं. सो त्यांना रेडी व्हायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी मला बोलवलेलं. तर कसा वाटला हा व्हिडिओ? मला तर मजा आली. मेकअप पण छान झाला आणि त्यांचा स्वभाव पण आवडला. ॲक्च्युली मी गेल्यापासनं 1.5 तास वेट केला. त्यांनाही यायला ट्रॅफिकमुळे उशीर झाला आणि 1.5 तासानंतर त्या आल्या. तेवढा वेळ मी वेट केला. कंटाळा आलेला, पण ठीक आहे, झालं, व्यवस्थित झालं सगळं. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.